नमस्कार. या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या लेखाचे नाव आहे श्रद्धा आणि सबुरी. आपण ज्या घरात लहानाचे मोठे होतो तेव्हा आई वडिलांवर खूप श्रद्धा असते. नंतर वयाने मोठे झाल्यावर श्रद्धेचे रूपांतर काही कारणाने विभागल्या जाऊन ते आपल्या इष्टदेवतेकडे वळते. हे साहजिकच आहे. काही कारणाने आजारपण आल्यास आपण उपचारासाठी डॉक्टरकडे जातो. तेव्हा तो आपल्याला आजारातून मुक्त करेलच ही श्रद्धा असते. अशी श्रद्धेची वेगवेगळी रूपे आहेत. आपल्या आयुष्यात वारंवार अपयश येत असेल तर दुःख करीत बसू नये, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. आपल्या वाटेला जे कर्तव्य आले आहे ते करीत राहा. आज नाही तर उद्या यश आपलेच असते. म्हणून आपण जे कर्म करतो ते जर प्रामाणिक असेल तर त्यावर श्रद्धा ठेवून आपली प्रगती करावी. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन 15 वेळा निवडणूक हरले, परंतु अखंड प्रयत्नांनी राष्ट्राध्यक्ष झालेच ना. म्हणजेच हरल्यानंतर प्रयत्न सोडून दिले असते तर ते यशस्वी झाले नसते. अशी बरीच आज मोठ्या झालेल्या परंतु भरपूर अपयश भोगलेल्यांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवावी. जसे अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद असो. आजकाल नवीन पिढीला काम केले की लवकर व चांगले फळ पाहिजे, परंतु निसर्ग नियम आहे की एखादे झाड लावल्यावर त्याला त्याचे परिपूर्ण वय झाल्याशिवाय फळे लागणार नाहीत. जसे पपई लावली तर 1 वर्षात फळ मिळतील, आंबा संत्रा लावला तर 4 ते 5 वर्षात फळे मिळतील, मूग पेरला तर 2च महिन्यात फळ मिळेल. म्हणजे तुम्ही काय पेरता त्याप्रमाणेच फळ मिळेल. लांबीच्या उत्पादनाकरिता धीर किंवा सबुरी ही ठेवावीच लागेल. वाईट कर्माचे फळ ताबडतोब मिळेल, परंतु ते टिकाऊ नसते. जीवनात चढ उतार हे येतात असतात, त्याच्याशी धैर्याने तोंड द्या. पळपुटेपणा करू नये. अहंकारापासून सावध राहावे. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्यावा. प्रगतीचा मार्ग फार मोठा असतो आणि काळ वेगाने पुढे जात असतो. म्हणून पूर्ण आत्मविश्वासाने आपले जे कर्म आहे त्याच्या मागे लागा. तेव्हा परमेश्वर तुम्हाला नक्कीच यश देतो. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नये. मनुष्यावर नव्हे तर त्या ईश्वरावर विश्वास श्रद्धा राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. सावधपणे तुम्ही जर नको त्या गोष्टीत गुंतून राहिले तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो, परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमापूर्वक आपली कामे केली आहेत हे आपण विसरून जातो किंवा दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का, याचे आत्मचिंतन करावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ मुक्त हाताने सर्वांनाच दिले आहे. ज्याच्या बळावर स्वतःला प्रगती करता येईल म्हणून शेवटी म्हणावेसे वाटते, श्रद्धा रखो, सबुरी रखो, सब कुछ मिल जाएगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.